मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर जिल्ह्यातील जवळपास 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार आहे। त्याची तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। तब्बल 240 फुटाचा भव्य असा हा रॅम्प जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि याच रॅम्पवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालत जाणार आहे आणि जेनझीसोबत संवाद साधणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जी आजपर्यंत कामं केली, तरुण असताना त्यांचं काय विजन होतं, या सगळ्या बाबींचा उलगडा यात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं काय योगदान आहे ते जेनझीपर्यंत पोहोचावं यासाठी आयोजन केलेलं आहे। रितेश गावंडे जे आपल्या सोबत आहे, महत्त्वाचे आयोजक। रितेशजी काय सांगणार? हा कार्यक्रम गेल्या 10 दिवसापासून सुरू आहेत। समाजातल्या वेगवेगळ्या गटातल्या तरुणांना म्हणजे पहिलीपासनं तर PG पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या वेगवेगळ्या विविध विद्यार्थ्यांना जोडण्याचा हा कार्यक्रम होता। याच्यामध्ये हॅकॉथॉन असेल, पेटंट फेस्ट असेल, स्टार्टअप असेल, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल किंवा नो युअर आयकॉन नावाची कॉम्पिटिशन असेल की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे मुलं असतील की ज्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, असे यूथ लिडरशिप समिटसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतली। उद्या या सर्वांचा भव्य दिवस सोहळा इथे होणार आहे। त्या सर्व कॉम्पिटिशनचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहेत आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्व युवकांसोबत ते ज्यावेळेस तरुण होते त्यावेळेसचा ते संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री आज राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत संवाद, उद्या मुख्यमंत्री जेनझीसोबत या ठिकाणी संवाद साध। पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींनी त्यांच्या ज्या लोकांच्या संस्था आहेत त्या संस्थेतल्या युवकांना, तरुणांसोबत ते संवाद साधणार आहेत। खऱ्या अर्थाने उद्या इथे 30,000च्या वरती युवक इथे येतील आणि त्यांच्यासोबत संवाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साधणार आहेत। ते तसे नेहमीच संवाद युवकासाठी साधत असतात आणि त्याचप्रमाणे युवकांच्या मनातलं काय, युवकाच्या मनावरती अधिराज्य करणारं नेतृत्व म्हणजे यूथ आयकॉन माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। नक्कीच आपण बघू शकतो यूथ आयकॉन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणतात आयोजक। आणि उद्या जे आयोजन केलं जाणार आहे त्या आयोजनात या रॅम्पवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील जवळपास 30,000 जेनझींसोबत संवाद साधणार आहे, विकासाचं व्हिजन समजावून सांगणार आहे आणि नेमकं काय विकास झाला ते सुद्धा सांगणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसोबत गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।